आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं अखेर बदललेलं आहे। माणिकराव कोकाटेंकडे आता क्रीडा खातं देण्यात आलंय। दत्तात्रय भरणेंकडे आता कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। एनडीटीव्ही मराठीच्या सूत्रांनी ही बातमी आधीच सांगितली होती आणि त्याच आता बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं अखेर बदललेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। माणिकराव कोकाटेंकडे आता क्रीडा खातं देण्यात आलेलं आहे आणि दत्तात्रय भरणेंकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी आपण बघतोय। अखेर मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदललेलं आहे। माणिकराव कोकाटे आता क्रीडा खात्याचा पदभार सांभाळतील आणि दत्तात्रय भरणेंकडे कृषी खात्याची जबाबदारी असणार आहे। पण बघतोय आताची सगळ्यात मोठी राजकीय बातमी, ज्या बातमीची गेल्या अनेक दिवस चर्चा होती त्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालेलं आहे। एनडीटीव्ही मराठीच्या सूत्रांनी आज संध्याकाळी सांगितलेलं होतं की माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाईल, फक्त अधिकृत घोषणा बाकी होती आणि आता आपण बघतोय की अखेर माणिकराव कोकाटेंकडनं कृषी खातं काढून घेण्यात आलेलं आहे। सातत्यानं त्यांनी जी विधानं केलेली होती ती विधानं माणिकराव कोकाटेंना चांगलीच भोवली। विरोधी पक्षांनी देखील हा मुद्दा लावून धरलेला होता, जनमानसात रोष होता। सातत्यानं शेतकऱ्यांविरोधातली ही विधानं आणि अखेर कमी खेळतानाचा हा सगळा प्रकार माणिकराव कोकाटेंना भोवलेला बघायला मिळतोय। कारण आता माणिकराव कोकाटेंचं खातं अखेर बदलण्यात आलं आहे। कृषी खात्याची जबाबदारी त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेली आहे आणि आता ती कृषी खात्याची जबाबदारी स्वीकारतील दत्तात्रय भरणे। दत्तात्रय भरणेंकडे आता कृषी खात्याची जबाबदारी असणार आहे, तर माणिकराव कोकाटेंकडे असणार आहे क्रीडा खातं। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अक्षय, सौरभ, या सगळ्या संदर्भात आपण सायंकाळच्या सुमारास बातमी दिली होती। दुपारी ज्यावेळी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यामध्ये भेट झाली होती, या भेटीमध्येच हे जवळपास निश्चित झालं होतं की माणिकराव कोकाटे यांच्या पत्ते खेळण्यामुळं ऑनलाईन जे व्हिडिओ गेम मध्ये पत्ते खेळत होते त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजीला संपूर्ण सरकारला सामोरं जावं लागलं होतं। महायुती सरकारवर टीकेची झोड उठली होती आणि यानंतर माणिकराव कोकाटे बद्दल काय निर्णय घेणार या सगळ्या संदर्भात अनेक चर्चा सुरू होत्या। मात्र यात माणिकराव कोकाटे यांचं कृषी मंत्री पद जाणार आणि त्यांना क्रीडा मंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे येईल आणि हे खातं दत्ता मामा भरणे यांच्याकडे दिलं जाईल असं आपण यापूर्वीच सांगितलं होतं आणि एनडीटीव्ही मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब देखील झालेला आहे। आता येत्या काळात कृषी मंत्री पदाची जबाबदारी हे दत्ता भरणे यांच्याकडे असणार आहे, तर एक माणिकराव कोकाटे यांचं डिमोशन झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण राज्यातल्या सध्या राज्यासमोर दोन महत्वाचे प्रश्न आहे, एक बेरोजगारीचा आणि दुसरा प्रश्न असतो तो म्हणजे शेतीचा। मात्र शेतीसारखं शेतकऱ्यांचं हित जोपासण्यासंदर्भातलं एक अत्यंत महत्वाचं खातं जे माणिकराव कोकाटे यांच्याकडे होतं। मात्र ह्याच खात्याचा कारभार बघत असताना माणिकराव कोकाटे ऐन पावसाळी अधिवेशनामध्ये पत्ते खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला होता। ते ऑनलाईन व्हिडिओ गेमच्या माध्यमातून पत्ते खेळत होते आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी पक्षाला देखील रोषाला सामोरं जावं लागलं होतं। विरोधकांनी सरकारवर देखील सडकून टीका केली होती आणि वेगवेगळ्या थरातनं संभाजी ब्रिगेड सारखं प्रकरण झालं होतं। संभाजी ब्रिगेडनी